बदलापूर शहरावरती अजितदादा पवार यांचे फार मोठे उपकार आहेत. किस्सा जुना आहे. 2005ला ज्यावेळेला बदलापूरला पूर आला होता त्यावेळेला सगळं उद्ध्वस्त झालं होतं आणि अशा परिस्थितीत बदलापूर शहर, अंबरनाथ शहर आणि ऑर्डनन्स फॅक्टरीला जे पाणी पुरवठा करणारे जे धरण आहे, बॅरेज धरण, जे आज आपण आता इथं उभे आहेत, इथून फक्त 500-600 मीटरच्या अंतरावरती आहे, ते धरण देखील वाहून गेलं होतं. आणि मग अशा परिस्थितीत बदलापूर शहराला किंवा अंबरनाथ शहराला पिण्याच्या पाण्याचा जो प्रश्न निर्माण झाला होता तो कसा सोडवायचा हा प्रश्न निर्माण झाला होता. त्यावेळेला माननीय आमदार किसन कोथरे साहेब यांनी अजित पवार यांना बदलापूरला भूमिपूजनाला आणलं होतं आणि त्यावेळेला भूमिपूजनाला आल्यानंतर प्रणिता कुलकर्णी या त्यावेळेला नगरसेवक होता, यांनी अजित पवारांना जे प्रश्न विचारले त्या प्रश्नाची उत्तरं त्यांनी जी दिली त्याच वेळेला आम्हाला कळालं होतं की ह्या माणसाचे उपकार, या माणसाचा अभ्यास किती आहे आणि त्या अभ्यास तर आहेच. आणि त्यानंतर त्यांनी ते धरण 1 वर्षाच्या आत पूर्ण केलं. खरं तर एवढं मोठं धरण वाहून गेल्यानंतर परत धरण उभं करणं हे सोपं काम नव्हतं, पण त्याला लागणारा निधी हा त्यांनी उपलब्ध केला. मला वाटते त्यावेळेला ते जलसंपदा मंत्री होते आणि पाणी पुरवठा खात्याचे पण मंत्री होते, तर ते भूमिपूजनाला पण आले होते आणि उद्घाटनाला पण होते आणि त्यांनी जी उत्तर दिली होती त्यांचा अभ्यास त्यातनं कळाला आणि 1 वर्षाच्या बदलापूरचं धरण त्यांनी पूर्ण केलं. त्यामुळेच मी असं बोललो की अजितदादांचे बदलापूर शहरावरती फार मोठे उपकार आहेत.